ईश्वर ओ ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वर महाराज की जय। आपण आतापर्यंत दुसऱ्या अध्यायातील 35व्या श्लोकापर्यंत चिंतन पाहिलेलं आहे। अर्जुनाला वेगवेगळ्या रीतीने भगवान समजून सांगतात। काय समजून सांगतात की त्यांनी त्या अडचणीच्या प्रसंगामध्ये कसं वागलं पाहिजे, युद्धाच्या प्रसंगात त्याला जो झालेला मोह आहे त्याच्यातून त्यांनी कसं वागायचं याचं चिंतन आपण पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांच्या आधारे। आता अजून समजून सांगत असताना आता ज्ञानेश्वर महाराज ह्या 36व्या श्लोकापर्यंत आले। 36वा श्लोक असा आहे, अवाश्य वादांश बहुन वदिष्यन्ति तवा हितः निंदस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे तुझ्या सामर्थ्याला निंदणारे तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील, तुझ्या योग्यतेचा उपहास करतील, यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे। समजते आता काय म्हणतात की तुझे जे शत्रू आहेत ते काय म्हणतील, तू जर इथे युद्ध सोडून निघून गेला तर ते काय करतील, तुझी निंदा करतीलच। ते निंदा करणारे तुझे शत्रू आहेत। निंदा म्हणजे काय, तुला नाव ठेवतील। याच्या पलीकडे अपमानास्पद म्हणजे आपण एखाद्याला त्याचा अपमान होईल असं जेव्हा बोललं जातं अशा रीतीने ते लोक तुझ्या समोर सुद्धा बोलतील, तुझ्या माघारी पण अपमानास्पद बोलतील। याच्यापेक्षा दुःख दुसरं कुठलं असेल, जो स्वाभिमानी माणूस आहे, जो स्वाभिमानी मनुष्य आहे की ज्याला आपल्या जीवनात स्वतःचा मान महत्वाचा आहे, त्याला अपमान बसेल का? त्याला असं वाटेल त्या मृत्यूपेक्षा हा अपमान भयंकर आहे। भगवान म्हणतात की त्याच्यापेक्षा कुठलं दुःख असेल म्हणून तरी तू लढलं पाहिजे। आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलूरला निका काही, लोक सायासे करून बघते का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा। 36वा श्लोक चाललाय पटकन। आता इकडे लक्ष, मागच्या वेळेस आपण हे पाहिलं होतं, इथपर्यंत आलो होतो। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तू आणि काही एक न विचारीसी, येत संभ्रमे झुंज आलासी, आणि सतन वनेपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यय येईल म्हणा सांगे मज। ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, अर्जुना तुझ्या अंतःकरणात दया आली की ज्यांना मारायचं नाही बाबा, म्हणून तू युद्ध सोडून निघून गेला। तू कशामुळे निघून चाललाय, तुझ्या अंतःकरणात दया आली, तुझ्या अंतःकरणात दया आली। पण हे त्यांना काय माहिती, ते म्हणतील हा आम्हाला घेऊन पळून गेला। इथपर्यंत आपण आलो होतो। तू इथून दयेने निघून चाललाय ते युद्ध टाकून, पण हे बाकीचे काय म्हणतील, हे म्हणतील गेला रे गेला अर्जुना आम्हा भिहाला, ओय बघा, हे म्हणतील गेला रे गेला अर्जुना आम्हा भिहाला, हा सांगे बोलूरला निका काही। काय म्हणतील ते लोक, अर्जुन आम्हाला घाबरला, भिहाला म्हणजे काय, घाबरला आणि आम्हाला घाबरून पळून चालला। अर्जुन घाबरलेला आहे का, त्याच्या अंतःकरणात दया आली, पण लोक काय म्हणतील, हा घाबरला। याच्यातून आपल्याला काय संदेश आहे, एखादं काम करत असताना किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कधी कधी आपण काय म्हणतो, जाऊ दे नको डोक्यात बाबा त्रास, कशाला वादविवाद घालायचा, आपलं माघारी घ्या। परंतु आपण तो वाद वाढू नये म्हणून माघार घेतो, परंतु कधी कधी त्याचा विपर्यास असा होतो
की पुढचा माणूस काय म्हणतो, हा घाबरला, असा त्याचा अर्थ होतो. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला समजून सांगतात, म्हणजे भगवंताच्या मुखात शब्द ठेवून काय म्हणतात पुढं, लोक सायासे करुण बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती दे धनुर्धरा. लोक काय करतात, अरे पुष्कळ परिश्रम करून आपले प्राण वेळ खर्च करतात, पण काय वाढवतात, स्वतःची कीर्ती. बघतो की नाही आपण सगळीकडे, प्रत्येकाला काय वाटतं, माझं नाव व्हावं, सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं, माझी स्तुती करावी, कर्तव्य म्हणजे माझं नाव व्हावं, सगळ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, मला कोणी मूर्ख नाही म्हटलं पाहिजे. असं वाटतं का कोणाला कोणाला, तुम्हाला वाटतं का की मला म्हटलं पाहिजे हा मूर्ख आहे, असं वाटतं कोणाला? मूर्ख माणूस असलं त्याला पण वाटतं की लोकांनी मला चांगलं म्हणावं. भगवान म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की लोक सायासे करून बहुते, खूप प्रयत्न करून, सायास म्हणजे काय, प्रयत्न, का वेचिती आपली जीविते म्हणजे आपले प्राण देऊन पण परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा, आपल्या स्वतःची कीर्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. ते तुझ्या अनायासे अनकळित जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. तुला तर ते अनाकळनीय म्हणजे अनायासे तुझी कीर्ती आहे, तुझं नाव सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. कसं प्रसिद्ध आहे, सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी आहे कोण, अर्जुन. जगातला एक नंबरचा धनुर्धारी. धनुर्धारी म्हणजे काय, एक नंबरचा तलवार नाही रे, धनुष्य बाण चालवणारा, बाण आणि धनुष्य चालवणारा धनुर्धारी. धनु म्हणजे काय, धनुष्यबाण. धनुष्यबाण त्याला धनुर्धारी. धारी म्हणजे काय, धरणारा. धनु म्हणजे धनुष्यबाण चालवणारा. हा, सर्वात श्रेष्ठ, एक नंबरचा असं तुझं नाव आहे जगामध्ये. लोक तुझं नाव होण्यासाठी प्रयत्न करतात, तुझं तर ऑलरेडी नाव आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझा ठाई येते अनुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी. त्याप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये तुझी कीर्ती आहे, स्वर्ग मृत्यू पाताळात पण. अर्जुन स्वर्गात पण जिंकायला म्हणजे लढाईसाठी गेला होता, अशा पुराणात कथा आहे की तो इंद्रादिकांच्या सभेमध्ये जाऊन लढून आलेला आहे. पवाडा तुवा केला निवात कवचांचा, पवाडा तुवा केला गंधर्वांचा. ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे, गंधर्वांशी अर्जुनाने लढाई केली होती. इतकं त्याचं नाव श्रेष्ठ आहे. पुढे म्हणतात, दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखानेती जे ऐकली या दचकती कृतांताधिक. आता दिगंतीचे भूपती म्हणजे काय, देशोदेशीचे भूपती. भू म्हणजे काय, भूमी. शाबास. भू म्हणजे जमीन. हे शब्द कळाले पाहिजे. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास यासाठी करतोय, तत्वज्ञान पण आपल्याला समजून घ्यायचंच आहे, पण ज्ञानेश्वरीची भाषा पण समजून घ्यायची. भू म्हणजे जमीन, पती जमिनीचा पती म्हणजे कोण, राजा. भूपती म्हणजे राजा. दिगंतीचे भूपती म्हणजे काय की जगभरातील राजे भाट होऊन वाखानेती. भाट, भाट म्हणजे काय माहितीये का, भाट म्हणजे पूर्वी राज दरबारामध्ये राजाची स्तुती करणारे लोक असायचे. तो राजा चांगला असो नाही तो वाईट असो, ती लोक त्याची स्तुती करायची, कारण त्यांना पगार असायचा. पगारी भाट ज्याला म्हटलं जातं, म्हणजे काय, स्तुती करायची त्याची. होतं हा आमचा राजा असा, इतका शौर्यवान, इतका लढाई जिंकला, इतकं त्याचं दान कर्तव्य असं तसं, त्याने काही केलं नसू दे तर ते पण ते भाट लोक काय करायचे, त्याची स्तुती करायची. असे भाट एक प्रघात होता पूर्वी, आता पण आहे पण तो दिसत नाही. चापलुसी नाही का म्हणतो आपण आता. कसं चापलुसी म्हणजे काय, आपलं काम साध्य करण्याकरता दुसऱ्याला फक्त शेड बनवणं, तसं ते भाट. हे दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखानेती म्हणजे ते एवढे देशोदेशीचे राजे भाट म्हणजे तुझी स्तुती करून वाखानेती तुझी स्तुती करतात. जे ऐकली या दचकती कृतांताधिक, तुझी स्तुती केल्यानं कृतांताधिक म्हणजे यमदेव सुद्धा लाभ भरतो. इतका अर्जुन श्रेष्ठ होता. समजतंय? अरे अर्जुना, तू जर यांना सोडून निघून गेलास तर तुझ्या अंतःकरणात दया आहे, पण बाकीचे तुला म्हणतील घाबरला. लोक स्वतःची कीर्ती वाढवण्यासाठी किती प्रयत्न करतात, ती तुला अनायासे उपलब्ध आहे. हे राजे लोक सगळीकडले तुझी स्तुती करतात, त्या स्तुतीनं यमदेव सुद्धा घाबरतो. कृतांतदिक, कृतांत म्हणजे मृत्यूची देवता, मृत्यूलाही भीती वाटते. पुढची ओवी, ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट, जया देखी जगी सुबट वाट झाली. अशी तुझी थोरवी भरीव गंगेप्रमाणे निर्मळ आहे,
ते पाहून जगातील मोठे मोठे महारथी दिपून जातात. ऐसा महिमा घनवट. घनवट म्हणजे भरीव. फोलकट. फोलकट म्हणजे काय? पोकळ असलेलं भुसकट म्हणतो आपण त्याला. भुसकटच्या विरुद्ध घनवट. घनवट म्हणजे काय? भरलेलं, भरगच्च. ऐसा महिमा घनवट म्हणजे तुझी जी कीर्ती आहे, तुझं जे नाव आहे ते कसं आहे? भरीव आहे. घनवट म्हणजे भरीव म्हणजे खरं खुरं आहे असं त्याला म्हणते. नाही तर एखाद्याला पुरस्कार दिला मॅन ऑफ द मॅच, काय मॅन ऑफ द मॅच दिला, पण ते फक्त सोशल मीडियाला आणि इकडे एका रन आउट झालेला आहे. खरी मॅन ऑफ द मॅच आहे त्याला जिथं तो ग्राउंडवर खऱ्या अर्थाने खेळलेला आहे तर त्याची स्तुती होईल की नाही? नाहीतर रापायला बॉल आउट झाला आणि गावात सांगत सुटला अरे मी तर शतक ठोकले, होईल का काही? तसं अर्जुना तुझी कीर्ती ही खोटी नाही, खरी आहे. ऐसा महिमा हे म्हणजे काय? स्वतःचा मोठेपणा. घनवट म्हणजे भरीव. गंगा तैशी चोखट. जशी गंगा काय आहे? निर्मळ आहे. चोखट म्हणजे काय? निर्मळ. शब्द लक्षात ठेवा मराठीचे. गंगा कशी निर्मळ आहे. गंगेच्या पाण्यामध्ये आजही कोण आहे की त्या पाण्यामध्ये कधीच किडे पडत नाही. किडे म्हणताना खराब होत नाही. आपण आता आपल्या घरी जरी आपण त्या गंगेचं पाणी आणलं बॉटलमध्ये ठेवलं, किती वर्ष जरी ठेवलं तरी तसंच राहतं. आपल्या घरी पण पाणी आहे तसं त्यात जंतू झाले नाही. दुसऱ्या नदीचं किंवा दुसऱ्या तलावाचं आणलं त्यात जंतू पडतात. 4-5 दिवस जरी ठेवले तरी त्यात बारीक बारीक जंतू पडतात पाण्यामध्ये. गंगेच्या पाण्यामध्ये अशी बात. म्हणून तर गंगेला सर्वश्रेष्ठ म्हटले गेलंय. आपण म्हणतो की नाही श्लोकामध्ये गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया, होते काय? गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती. मी गंगेला प्रथम स्थान दिलं का? कारण तिचं पाणी चोखट शुद्ध आहे. ऐसा महिमा घनवट. गंगा तैशी चोखट. जया देखी जगी सुभट वाट झाली. सुभट म्हणजे काय माहितीये? सुभट म्हणजे वीर. काय म्हणतात? वीर महारथी मोठमोठे. अशी तुझी थोरवी भरीव गंगेप्रमाणे निर्मळ आहे. ते पाहून जगातील मोठमोठे महारथी दिपून जातात. मोठमोठे जगत जेथे जरी असले तुझ्याकडे पाहून दिपून जातात. म्हणजे काय? तुझा प्रकाश त्यांच्या समोर काहीच, त्यांचा प्रकाश तुझ्या समोर काहीच प्रभाव पडत नाही. दिपून जाणे म्हणजे काय? दुसऱ्याच्या प्रकाशाने आपलं झाकून जाणे. समजलं का? दिपून जाणे म्हणजे 2 गाड्या समोरासमोर आल्या, त्याने ते कोण अप्पर लाईट मारली. अप्पर म्हणजे काय? वरची. टिप्पर म्हणजे खालची. वरची लावली, त्याचा फोकस मोठा होता. याची गाडी ह्याला काय पुढचं दिसेना. अशा वेळी जे होतं त्याला म्हणतात दिपून जाईल. आणि याच्याकडे जर एलईडी फोकस असेल गाडीला त्याच्यापेक्षा डबल पॉवरचा ह्याने लावलं बटन, त्याच्यावर फोकस मारला. आता काय झालं? त्याची पॉवर कमी झाली, त्याला दिपून गेली असं म्हणतात. अर्जुना तू इतका श्रेष्ठ आहेस, इतका बलवान आहेस की जगातले वेगवेगळे रथी महारथी सुद्धा तुझ्या समोर शून्य आहेत. त्यांची शक्ती काहीच नाहीये. क्रिकेटची मॅच आहे आणि विराट कोहली खेळायला आला आणि त्याच्या समोर एक सामान्य टीम. कुठली टीम सामान्य? आता समजा न्यूझीलंडचा एखादा बॉलर आला, त्याला सगळे बॅट्समॅन एकदम कोण बॉलर असेल त्याला सगळे चोपतात. लुंगी अंगिडी असा तो आला पुढून काय तो, आणि समोर खेळायला पण आहे विराट कोहली. मग विराट कोहली त्याला घाबरायचं का? नाही. तो विराट कोहली जर म्हणा नाही हा डेंजर बॉलर आहे, मी नाही खेळणार आता, जमन का? त्यावेळेस त्याचा विराट कोहलीच्या बरोबर रोहित शर्मा असेल, तो काय म्हणणार अरे काय याला घाबरतो, याला प्रत्येक बॉलला 6 ठोकता येईल असा हा बॉलर आहे. तसं अर्जुनाला सांगतात की तू इतका श्रेष्ठ आहेस, तुझ्या शक्तीच्या पुढे हे सगळे सामान्य आहेत. ऐका पुढे. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून या हे समस्त जाहले अति विरक्त जीवितेसी. अरे तुझा अपूर्व पराक्रम ऐकून शत्रू पक्षातील वीरांना आपल्या जीवाची आशा सोडून दिली आहे. जैसा सिंहाची हाका युगांत होय मधमुखा, तैसा कौरवा शेका धाकू तुझा. मी तुम्हाला एक एक ओविका वाचून दाखवते, माहितीये मला फक्त तुम्हाला याचा अर्थ नाही सांगायचा. प्रवचनासारखं जर आपण केलं तर मग मी ते अभ्यास करून आल्यासारखं होईल. मला समजा सांगायचे ते मला समजले,
तुम्हाला त्याचा अर्थ समजावं म्हणून आपण एक गोबी पाहतो. मी त्या प्रत्येक शब्दावर लक्ष दिलं पाहिजे की याचा काय अर्थ होऊ शकतो. घरी गेल्यानंतर परत आपली जी सार्थ ज्ञानेश्वरी तिचा अभ्यास करायचा म्हणजे ते डोक्यात पक्क होऊन जाईल. म्हणून आपण ओव्या घेतोय. आता लेक्चर सारखं सोपं पडेल तसं सांगू का? हे योग्य राहतंय का फक्त लेक्चर सारखं करू? हे योग्य की नाही? बघा पुढची ओवी काय म्हणतात, ते पौरुष तुझ्या अद्भुत. पौरुष म्हणजे काय? तुझं सामर्थ्य अद्भुत. अद्भुत म्हणजे इथून मागं न झालेलं. भूत म्हणजे भूतकाळ. अद्भुत म्हणजे भूतकाळात असं कोणाचं झालं नाही इतकं सामर्थ्य तुझं आहे. भविष्यातलं माहिती नाही पण अद्भुत शब्द असे लक्षात घ्यायचे बरं का. आई कोणी आहे समस्त झाले अति विरक्त जीवितेशी. तुझं हे सामर्थ्य पाहून हे बाकीचे जे लढायला आलेले आहेत शत्रुपक्षातले बाकीचे वीर त्यांनी आपल्या जीवाची आशा सोडून दिली. ते म्हणले आपलं काय आता खरं नाही. आता इंडिया डायरेक्ट फायनलला गेलेली आहे. सगळ्या सिरीज ते जिंकत आलेली आहे आणि समोर पाकिस्तानची टीम आली किंवा बांगलादेशची टीम आली फायनलच्या वेळेस. ते म्हणा आता आपलं काय खरं नाही, आपण असं तसं आता बाहेरची आहे. असं जसं आहे एखादी बलाढ्य टीम समोर असल्यानंतर दुसरी टीम काय होते लूज पडते. तसं म्हणतात की अर्जुना तू इतका शूरवीर आहेस, तुझ्या शूरवीर तुझ्या ताकदीचा अंदाज घेऊन बाकीचे काय आहेत त्यांचे विकेट पडलेले आहेत. ते आता लढायला काय स्वतःच्या जीवाचंही त्यांनी आशा सोडून दिलेली आहे. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशेका धाक तुझा. काय उपमा दिली महाराजांनी? जैसा सिंहाची हाका. सिंहाची हाका म्हणजे काय? सिंहाची हाक म्हणजे कशी असेल? डरकाळी. सिंहाची हाका म्हणजे सिंहाची डरकाळी अशी ज्ञानेश्वरी समजून घेतली. जैसा सिंहाची हाका, जैसा म्हणजे ज्याप्रमाणे सिंहाची हाका सिंहाची डरकाळी ऐकून युगांतू होय मदमुखा काय होतात सिंहाच्या गर्जनेने मस्तवाल हत्तीला मृत्यू आला या जाणीवेने दानादान उडते. त्याप्रमाणे सगळ्या कौरवांना तुझा धाक वाटतो. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा. युगांतू म्हणजे हत्ती. युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा आशेका धाकू तुझा. लढाईला कोण कोण आलेले तिथं? पांडव. दुसऱ्या पक्षात कौरव. पांडव कौरव अर्जुनाच्या बाजूने ना. अर्जुन हा पांडवांपैकी एक आहे. पांडव म्हणजे पांडूचे मुलं म्हणून त्यांना पांडव म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध कौरव त्यांचे सगळे राजे ते लढायला आलेले. तिथं ज्ञानेश्वराचा महाराज म्हणतात की अरे अर्जुना सिंहाने डरकाळी फोडल्यानंतर हत्तीला घाबरतो. हत्ती पण काय होतो घाबरतो. तसा तुझा धाक या कौरवांना. अर्जुनाला कशी उपमा दिली? अर्जुन कोणासारखा आहे? सिंहासारखा आहे. तुझ्या सिंहाच्या डरकाळीने बाकीचे सगळे घाबरतील इतका तुझा धाक आहे. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. दुसरे एक उदाहरण दिलं. अरे अर्जुना तू कसा आहे माहितीये का? पर्वत वज्राला, वज्र म्हणजे इंद्राच्या हातातलं एक शस्त्र आहे ज्याला आपण विजा कडकणे वगैरे म्हणतो की नाही. असं पुराणात कथा आहे की त्या विजा इंद्राच्या त्या वज्रातून वज्र असं त्याने हे केलं की विजा कडतात अशी पुराणातल्या कथा आहे. त्याचं वैज्ञानिक कारण दुसरं असेल समजा. पण त्या विजेमध्ये इतकी ताकद असते की ती पर्वतच्या पर्वत फोडू शकते. बघा जिथं जिथं वीज पडते समजा तिथे आपण पाहतो बातमी डायरेक्ट जमीन चिरलेली असते. झाडाच्या झाडाला जळून जातं. हे काय किती व्हिडिओ पाहिजे वीज पडली म्हणून जुनी लोक सांगायचे की पाऊस वगैरे यायला लागला विजा कडकडायला लागला काय करायचं घरात येऊन थांबायचं. आणि ती वीज कधी कुठेपर्यंत सांगता येत नाही. पर्वत त्या विजेला इतके घाबरतात कारण ती जर पडली तर पर्वतच्या पर्वत सुद्धा मोडून जाऊ शकतो. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते. सर्प गरुडाला कसे बघतात? साप गरुडाला काय म्हणतात? मित्र म्हणतात ना. साप जर बाहेर निघला आणि वरून आकाशातून गरुड चाललेला असेल तर काय करेल गरुड? सापाला डायरेक्ट धरील, खाऊन टाकील, त्याला मारून टाकील. सर्प हे गरुडाचं खाद्य आहे. सर्प गरुडाला घाबरतात. सर्प काय करतात? गरुडाला घाबरतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे पर्वत वज्राते, ज्याप्रमाणे पर्वत वज्राला घाबरतात मानतात, ना तरी सर्प गरुडाते किंवा साप गरुडाला, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा, त्याप्रमाणे हे बाकीचे कौरव तुला मानतात.
कोणाप्रमाणे? गरुडाप्रमाणे आणि वज्राप्रमाणे इतका तू बलिष्ठ आहेस. हे आघात पण जाईल मग हिना अवंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजताची. आता इथपर्यंत काय सांगितलं अर्जुनाला? की तू किती बलिष्ठ आहेस, तुझ्यामध्ये किती गुण आहेत याचं वर्णन केलं. आता एवढं तुझ्याकडे गुण असताना काय, एवढं तुझ्याकडे सगळं असताना तू न लढताच माघारी निघालास तर तुझे आजपर्यंतचे महत्व नाहीच होईल आणि अंगहीनपणा येईल. काय म्हणतात? इकडे लक्ष द्या. तू जर आता लढला नाहीस, तू शूरवीर आहेस, तू जर लढला नाहीस आणि तू पळ काढलास, बाकीचे सगळेजण काय नावं ठेवतील. तुझी जेवढी क्रेडिट आहे, जेवढी तुझं सामर्थ्य, इज्जत आहे म्हणूया आपण, ती सगळी काय निघून जाईल. आता हे 2 ओव्या पाहू आणि याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे ते पाहू. हे अगाधपण जाईल, अगाधपण म्हणजे मोठेपण. मग हिना अवंगा येईल, हिन म्हणजे काय? लहान, कमीपणा अंगी येईल. जरी मागुता निघसील न झुंजताचे आणि हे पळता पळोनी रीती धरुणी अवकळा करीती न गणिता कुटी बोलती ऐकता तुझ. तू इथून न लढताच निघालास काय, तुझं महत्व कमी होईलच. पण जर तू पळू लागलास तर हे तुला पळून देतील का पळून? ते कशा करता आलेले? लढायला. लढायला म्हणजे काय कशा करतील? मारायला चालेल ना. ते तुला सोडतील का? नाही. ते तुला धरून तुझी हर तऱ्हेने विटंबना करतील. लगेच मारणार नाही, तुला पहिले नावं ठेवतील, सगळं विटंबना करतील. तू ऐकत असताना दुस्सह निंदानालस्ती करतील आणि तू सगळे तुझ्या कानाने ते तुला तुझी सगळी निंदानालस्ती ऐकावी लागेल तुझी. मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपण कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे पृथ्वीबळ. मग त्यावेळी तुझं हृदय विदीर्ण होईल आणि त्यापेक्षा आजच शौर्याने का लढू नयेस? काय म्हणतात आता या ओव्यांचा अर्थ इथपर्यंत झाला. तू इथून पळून जायला लागला, ते तुला पकडतील, ते तुला तुझे नावं ठेवतील, मारतील, सोडतील, काय करतील. त्यावेळेस तुला काय वाटेल? दुःख वाटेल की नाही? की मी इतका शक्तिशाली सामर्थ्यशाली असताना मी यांच्या बंधनात अडकलो. मग त्यांनी तुला पकडून ठेवून त्यांनी मारण्यापेक्षा तू आत्ताच का लढत नाहीस? तू तुझं कर्तव्य केलं पाहिजे, लढलं पाहिजे. आता लक्षात घ्या, एका टप्प्यानं आपण इथपर्यंत आलो. अर्जुनाच्या आता जवळजवळ या सगळ्या सत्संगाला आपल्याला जवळ आता वर्ष व्हायला आले. अजून आपला दुसरा अध्याय जर आपण सखोल त्यानं पाहतो तर तुम्ही बरेच खाडे करताय मध्ये. अर्जुनाला काय करतात? ते प्रेरित करतायत, चेअरअप करतायत. 2 पैलवानांची कुस्ती आहे, प्रोत्साहन दिलं पाहिजे का नाही? हा एक टीमचा, त्या एक टीमचा. आपल्या टीमचा जो पैलवान आहे आपण त्याला काय करतो? चेअरअप करतो, प्रोत्साहन देतो. नाही तो त्याच्यापेक्षा बलिष्ठ आहे, त्याला हा डाव येतोय, थोडा येतोय. तसंच अर्जुन जो खचून गेलाय त्यावेळेस भगवान त्याला प्रोत्साहन देतात की तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तू हे करू शकतोस, तू घाबरण्याचं काय कारण आहे? अर्जुनाला प्रोत्साहन देतात की तू तुझं कर्तव्य कर. इतकाच या सगळ्या श्लोकांचा अर्थ. आता आपल्या जीवनाशी काय संबंध या सगळ्या ओव्यांचा? अर्जुन मोहानग्रथित झाला आणि त्याच्या शक्ती विसरला, त्याचं सामर्थ्य तो विसरला. आपण पण कधी कधी काय होतं, कधी कधी दुःखी होतो, टेन्शन मध्ये येतो, चिंतेमध्ये येतो की कसं काय होणार आता. संसारातला असो, खेळातला असो, शाळेतला असो, व्यवहारातला असो. डिप्रेस झाला म्हटलं तर आपण डिप्रेशन होणं म्हणजे काय? म्हणजे खचणं. त्यावेळेस ज्ञानेश्वरी आपल्याला आधार करते की जसं अर्जुन खचला होता त्यावेळेस भगवंतांनी त्याला ऊर्जा दिली. आता ऊर्जा दिली म्हणजे भगवंत त्याला बाहेरून काही शक्ती देतोय का? फक्त काय करतोय? त्याच्या आत असलेली शक्ती जी आहे ती जागी करतो. शक्ती त्याच्या आतमध्येच आहे, तसं आपल्या आतमध्येच बळ आहे. तुकाराम महाराजांचे प्रमाणे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचं फक्त निश्चय पाहिजे आपला. निश्चय एकदा झाला की काही कुणाची शक्ती नाही आपल्याला हरवण्याची. एक चांगलं वाक्य सांगतो तुम्हाला, एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्की होईल. कुठलीही गोष्ट असू द्या, एका दिवसात होईल का? पण एक दिवस नक्की होईल. आपण फक्त निर्णय घेणं महत्वाचं असतं आणि त्याच्यावर ठाम राहायचं असतं. मग तो अभ्यास असो, खेळ असो, जीवन व्यवहार असो, कुठलाही व्यापार व्यवसाय असो, जीवनातले कुठले प्रसंग असो, आपलं मन बलवत्तर असलं पाहिजे.
अर्जुनाचं मन खजील झालंय. भगवान त्याला त्याच्यात प्रोत्साहन देतात की ज्ञानेश्वरी का वाजायची, आपल्याला बलिष्ठ व्हायचं. पावलाला आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येतील, पण आपण त्यांच्यातच गुंतून राहिलो, त्याच्यावर पाय देऊन किंवा त्या प्रश्नांवरती उत्तर शोधून पुढे जायचा विचारच नाही केला, जाऊ का आपण कधी पुढे. आपण चाललं पाहिजे पुढे, आपल्या शक्तीला एकत्रित केलं पाहिजे. दुसरा किती शक्तिमान आहे हे सोडून द्या, आपल्यामध्ये काय आहे ते महत्वाचं आहे. आपण जिंकू किंवा न जिंकू हा पुढचा भाग आहे, लढणं तर पाहिजे. आता अभ्यास करताना किती किती पोरं टेन्शन घेतात, बोर्डाची परीक्षा आहे, असं काय तसं काय, त्या पोरांचा तर नंबर येतोय, मला तर काहीच येत नाही. त्याला त्याचा येऊ देतो, त्याचा अभ्यास करतोय, तू तुझा अभ्यास कर. तुझ्या हातात काय आहे, तू तुझा अभ्यास कर. तू दिवसभर इकडं तिकडं उन्हाळ्यात काय करणार, अभ्यास पुस्तक चालणार नाही, दुसऱ्या दिवशी पेपर आहे, रात्रभर आदल्या दिवशी अभ्यास करणार, फायदा आहे काय. त्याच वेळी जर अगोदर पासून आपण एक सिलेबस सिस्टीम बसवली की रोजचा मी 1 तास अभ्यास करेल, काय आपण रोजचा मी 1 तास अभ्यास करेल, माझ्या शाळेचा 1 तास 2 तास वाचन करेल, लिखाण करेल, शुद्ध लेखन करेल, स्पेलिंग पाठ करेल, किंवा काही गणितातले किंवा वर्गातले कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याची मी प्रॅक्टिस करेल. परीक्षेच्या दिवशी जड जाईल का. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगत आपल्याला की आत्ताच लढायला काय हरकत, हत्यार ठेवून फायदा काय. सातत्य असलं पाहिजे. एक गोष्ट एक माणूस पाहुणा गेला, शेजारच्या गावाला गेला. जुना काळ होता, लाईट वगैरे तेव्हा नव्हती, पण त्याला रात्री घरी यायचं होतं. त्याच्या घरी त्याच्या गाई गुरं होती, त्यांना चारा टाकायचा होता, धारा काढायचा होता, त्याच्या घरी दुसरं कोण नव्हतं. तो पाहुणा गेला, पण येताना अंधार पडला, मला अडचण झाली. गाव तर जवळजवळ 1-2 किलोमीटर लांब आहे, अंधार पडलाय, गाडी नाही, आता कसं काय, नाही मला जायलाच पाहिजे. पण आता अंधार पडले, वाट दिसत नाही, जनावर आहेत राहणार, कसं काय करणार. पूर्वीचा काळ त्यांच्या पाहुण्याने काय केलं, ते तुम्हाला आयडिया देतो. आपल्याकडं कंदील आहे, पूर्वी कंदील असायचा, बॅटरी कशी असते तशी कंदील, चार्जिंगची लाईट असते की नाही, तसा कंदील रॉकेल वरती असा काचेचा, तो दिला. बॅटरी समजा तुम्ही, त्यांनी बॅटरी दिली. काय महाराज तुम्ही, अहो माझं गाव इथून 2 किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही बॅटरी दिली, त्या बॅटरीचं उजेड किती, 10 फूट. कस काय गावापर्यंत जाईन का तो, त्याला दिसेल का 2 किलोमीटरचं, तो गावापर्यंत कसं काय पोहोचणार. त्याला उजेड पाहिजे, मग काय करणार आता, काय करू शकतो तो, चालत राहिला. हा, त्या बॅटरीचं उजेड किती आहे, 10 फूट आहे फक्त, 5-10 फूट. गाव तर 2 किलोमीटर लांब. इथून बॅटरी लावली तर आपल्याला कार्यालयात दिसेल का आता. पण तीच बॅटरी घेतली आपण, थोडं एक पाऊल पुढे टाकलं, 1 पाऊल पुढे टाकलं का त्या बॅटरीचा उजेड 1 पाऊल पुढे जाणार. असं करता करता 1 पाऊल, ती जी 10 फुटाची बॅटरी आहे ती आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल, 2 किलोमीटर. जितका अंतर असेल तिथपर्यंत ते आपल्याला घेऊन चालेल. कथा संपली. त्या माणसाने ती बॅटरी घेतली, त्या पाहुण्याने त्याला समजून सांगितलं, अहो ही बॅटरी इथून तुम्हाला 2 किलोमीटरचं दाखवणार नाही, 10 फुटाचं दाखवेल. तुम्ही 10 फूट तर चाला, 10 फूट चालल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचं 10 फूट दाखवेल. तुमच्या डोळ्यासमोर जितकं दिसतंय ना तितकं चाला. तुम्ही तितकं चालत गेला की तुम्हाला तुमचं गाव, तुमचं ध्येय मिळेल. बस जीवनात पण तसंच आहे. आपण आपल्याला जे फळ पाहिजे किंवा जे मिळवायचंय, इथून आपण स्वप्न रंगवतोय की मला एक मोठा अधिकारी व्हायचंय, मोठा खेळाडू व्हायचंय, मोठं शिक्षण घ्यायचंय, खूप पगार मिळवायचा आहे, अमुक करायचे तमुक करायचे, स्वप्न पाहतोय. ते मिळेल तेव्हा मिळेल, तिथपर्यंत जाण्याकरता रस्ता तर चालला पाहिजे. रस्ता कुठला आता तुमच्या समोरचा, आता तुम्ही जो शिक्षण घेताय त्याच्यामध्ये परिपूर्ण असलं पाहिजे. आपलं आचरण शुद्ध ठेवणं, आपलं खाणं पिणं पाहणं वागणं बोलणं, आपली साधना, या सगळ्यांची बॅटरी ती थोडी थोडी रोज करत चालायची. एक दिवस आपल्याला नक्कीच होईल. एका दिवसात नाही होणार, एक दिवस निश्चित होईल. अर्जुनाला जेव्हा हे सांगतात भगवान की तुला ही नावं ठेवणारी वेगवेगळ्या शब्दात बोलते, तुला निंदा नावलंच ते सहन होईल का तुला, त्यापेक्षा तू लढ. आलं लक्षात या श्लोकाचा अर्थ. आपल्यासाठी काय उपयोग आहे त्याचा, आपण आपल्या जीवनात प्रयत्न करत राहिलं पाहिजे. प्रयत्न सोडता कामा नये. एक म्हण आहे बघा, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे काय,
प्रयत्ना अंती परमेश्वर. परमेश्वर कुठे आहेत? प्रयत्नांच्या अंती. म्हणजे आपण प्रयत्न करत राहायचे, प्रयत्न करत राहिले की एक ना एक दिवस आपल्याला भगवंत भेटतील, असं त्याचा अर्थ. आपले प्रयत्न सुटतात. चला पुढचा श्लोक. किती वाजले आता? नाही. आता बरं इथपर्यंत आलो आपण. अर्जुनाला सांगत आता इथून महत्वाचे श्लोक चालू झाले. आता खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जीवनासाठी काय महत्वाचं आहे ती गंमत. पॉझिटिव्ह माइंडसेट कसा तयार करायचा, ऊर्जित श्लोक आहेत सगळे. आता भगवान म्हणतात हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्जुना रणांगणामध्ये आता तू लढ बरं का. काय म्हणतात इथपर्यंत आपण आलोय की तू लढ, बाकी काही असो पण तू आता लढलं पाहिजे. इथपर्यंत झाले. आता पुढे बघा. रणांगणामध्ये म्हणजे युद्धामध्ये शत्रूकडून तू जर मारला गेलास, लढायला गेल्यानंतर काय होईल? दोनच गोष्टी होतील. एक तर तू त्यांना मारशील किंवा ते तुला मारशील. दोनच गोष्टी. ह्याच्यापलीकडे तिसरी गोष्ट कुठली होईल? रणांगणामध्ये शत्रू सैन्याकडून जर तुला मारला तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. शास्त्र असं सांगतं. शास्त्रात अशी एखादा लढताना सैनिक जर वीरगतीला प्राप्त झाला, वीरगती म्हणजे काय? मृत्यू पावला, शत्रूकडनं लढाई करताना मारला, त्याला वीरगती प्राप्त होते, त्याला स्वर्ग मिळतो. कारण तो कसा मेलाय? लढताना मेलाय. आणि तो लढत कशासाठी होता? स्वतःच्या राष्ट्रासाठी, स्वतःच्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी, त्याच्यासाठी तो लढत होता. आणि लढता लढता तो शत्रू सैनिकांना मारला तर काय म्हणतात? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. हतो वा म्हणजे हरलास तर काय होईल? स्वर्गाची प्राप्ती होईल. जित्वा वा मोक्षसे महिम. दुसरी गोष्ट जर जिंकलास तर महिम. महिम म्हणजे पृथ्वी. जिंकलास तर राज्याचा उपभोग घेशील, राज्य तुला मिळेल. दोन्हीकडनं फायदा आहे की नाही? काय बघा, एक अर्जुनाला फक्त त्याचं कर्तव्याची जागृती करून देण्याकरता भगवंत किती सोपे सोपे करत आले. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय. म्हणून हे कुंती पुत्रा, आळस सोडून दे, दया सोडून दे. आता तू निश्चय कर आणि उठ आणि युद्धाला लाग. असा याचा अर्थ. समजलं? इथपर्यंत आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. अथवा लढता लढता प्राण खर्च पडले तर स्वर्गातील सुख तुला प्राप्त होईल. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी. किरीटी म्हणजे कोण? किरीटी हे नाव कोणाचं आहे? अर्जुनाचं नाव. असं एकदम हळूका सांगतात. तुम्ही ज्ञानेश्वरी याचा अर्थ वाचत नाही कधी. हे खरं क्लिअर होते की ज्या अर्थी तुम्हाला हे शब्द अजून लक्षात येत नाही त्या अर्थी तुम्ही वाचत नाही. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू नका. तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल, तुम्हाला जर इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल आमचा फायदा आहे, तर तुम्ही तो फायदा लवकरात लवकर करून घेतला पाहिजे. आळस नाही केला पाहिजे. तुम्ही आळशी आहे फार. असं ओतून जीव ओतून त्याच्यामध्ये पडलं पाहिजे. कितीतरी वेळ टाइमपास करता तुम्ही. स्वतःच्या मनाशी विचार ना करा तुम्ही. 5 मिनिटांनी तुम्ही गेल्यानंतर बसा घरात आणि विचार करा की दिवसभरात किती वेळ वाया घालवला मी. जो परत येणार नाही आयुष्यात, कधीच येणार नाही. मला आता असं वाटते खूप दिवस आहेत, खूप क्षणाचा भरोसा नाही. किती वेळ वाया घालवला, किती वेळ मोबाईल मध्ये घालवला, किती वेळ नको त्या गप्पा टप्पा मारण्यामध्ये पारावर घालवला. ज्या गोष्टीने काही फायदाच नाही अशा गोष्टी किती वेळ केल्या. हा अगदी याची सारखं बारीक म्हणून ठीक आहे झालं, काही कळत नाही. पण तुम्ही जाणता 10वी 11वी 12वी तुम्ही आहात, त्याचा अर्थ तुम्ही हुशार आहात, कळते तुम्हाला सगळं. मागं तुम्हाला सांगितलं होते एक उदाहरण. एखादी जर तुम्हाला 500 रुपयाची गोष्ट मिळणारी असेल तर तुम्ही 100 रुपयाची वस्तू सोडली तरी तुमचा फायदा आहे. 100 रुपयाची वस्तू सोडून तुम्हाला जर 50 रुपये भेटणार असेल तर फायदा आहे का? वेळेचं पण तसंच आहे. ती वेळ तुम्ही कुठं लावता याच्यावर डिपेंड आहे ती वेळ तुम्हाला काय देईल. वेळेची किंमत आपण ती कुठं गुंतवतो याच्यावर अवलंबून आहे. नाही समजत तुम्हाला? हे काय बोलतोय माहितीये? कारण तुम्ही टाइमपास करताय, वेळ काढूपणा करताय. माझ्यासारख्यांचं काही नुकसान नाही याच्यामध्ये. मला फायदा आहे काही या गोष्टींचा? तोटा आहे? तुम्हाला तर फायदाच आहे ना.
तुमचा तोटा आहे काही का करून घेत नाही तुम्ही? आपल्याला कळालं पाहिजे. एक मागे एक गोष्ट ऐकली होती बघा, मी वाचली मला सांगितली मध्ये. लोखंडाची सळई आहे, लोखंडाची सळई 100 रुपयाला मिळते हातभर एवढी अशी. पण तीच लोखंडाची सळई तिचे जर खिळे केले तर, त्या लोखंडाच्या सळईचे खिळे केले तर तिचे 1000 रुपये होते. त्याच लोखंडाच्या सळईचे अनेक अजून दुसऱ्या एखाद्या इंजिन मध्ये एखादा पार्ट बनवायचा असं काहीतरी त्याचा अवजार बनवलं एखादा पार्ट, 10,000 रुपये त्याची किंमत होईल. तीच लोखंडाची सळई आहे, तिचे जर बारीक बारीक स्प्रिंगा केल्या आणि घड्याळामध्ये म्हणा किंवा अशा सूक्ष्म यंत्रामध्ये ते बसवायच्यासाठी बनवल्याच्या 1,00,000 रुपये किंमत होईल त्याची. तीच लोखंडाची सळई तिचं असं एक विशिष्ट असा एक अवजार तयार करेल, एकदम बारीक अवजार, म्हणजे अशी ऑपरेशन करताना वगैरे शरीरात वगैरे असं कुठं फिट करायचे एखादा पार्ट असं काहीतरी बनवलं डॉक्टरांच्या टीमसाठी, 10,00,000 रुपये त्याची किंमत होऊ शकते. किती रुपयाची सळई? 100 रुपयाची. तशीच पडून राहिली असती, बांगालवाल्याने दिली असते. किती रुपये भेटले असते? 5,000 रुपये. त्या सळईचा जर आपण योग्य उपयोग केला तर त्याची किंमत 10 लाखापर्यंत पण जाऊ शकते. उदाहरण सळईचं नाही, उदाहरण आपलं स्वतःच आहे. आपली आता काय व्हॅल्यू आहे, फक्त पैशात नसते व्हॅल्यू. आपली किंमत माणसाने पैशात कधी मोजायची नसते, आपल्या विचारांवरती आपली किंमत असते. लोक काय म्हणतात हा विषय सोडून द्या, तुम्ही स्वतःला काय समजता हे महत्वाचं आहे. आपल्याकडे उगीच काही नसतं, आपण स्वतःला मोठं पण समजू नये. आपल्याला आपली किंमत, आपली व्हॅल्यू कळायला पाहिजे आणि ती व्हॅल्यू आपल्याला विचाराने येईल. त्याच्याकरता लालायित असलं पाहिजे माणसं, त्याच्याकरता प्रयत्नशील असलं पाहिजे. तुम्ही आळस करताय. आणि इतक्या स्लो मध्ये ज्ञानेश्वरी सांगायची मला गरज नव्हती. आपण फास्ट मध्ये गेलो असतो, खूप पुढचे आदेश शोधले असते. पुढच्या बुधवारपासून तुम्ही कृपा करून खाडा नका करू. काही झालं तरी ऍडजस्टमेंट एक डोक्यात फिट ठेवायचं. काही असो, मला बुधवाराचा वेळ माझ्या ज्ञानेश्वरीसाठी राखीव आयुष्यातला, हीच वेळ लक्षात ठेवायची. तुम्हाला आयतं भेटते, त्याचा फायदा करून घ्या. कळकळी ना तुम्हाला तिथे पोहोचणं आमचं खूप वेळा बोलणं. बाकीच्या मित्रांना पण सांगा. तुम्हाला असं वाटतंय बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट काय आहे, ज्ञानेश्वरी घ्यायची, आपले मॅच बघू, बघा त्याने काय फायदा होणार आहे. विराट कोहलीला मॅन ऑफ द सिरीज मिळाली, त्याला करोड रुपये भेटले. तुम्हाला काय मिळालं? तुम्ही म्हणता वा 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 आपली टीम जिंकली. तुला काय भेटलं? भेटलं काही? तोच वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासात दिला असता, शाळेच्या 5-10 मार्क वाढले असते, एखादा प्रश्न सुटला असता. तुम्हाला कळायला पाहिजे आपला वेळ कुठे घालवायचा. म्हणून मी एवढं बोललो. किरीटी या एका शब्दापासून इतकं लांब गेलो आपण. कितीतरी वेळा सांगितलं किरीटी हा शब्द. अर्जुनाला म्हणतात किरीटी. काय म्हणतात? ना तरी रणी येत झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील. रणी म्हणजे काय? रण म्हणजे काय? युद्धभूमी नाही का? रणी म्हणजे रणभूमी. झुंजता वेचले जीवित, झुंजता म्हणजे लढाईमध्ये, वेचले जीवित, वेचले म्हणजे खर्च करणे, वेचले म्हणजे घालवणे, जीवित म्हणजे जीव. जीव जरी गेला तुझा तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. युद्ध जर हरलास तर स्वर्ग सुख प्राप्त होईल. सहज. अनकळीत म्हणजे काय? सहज, न कळता सहज. म्हणून ये गाठी विचारू न करी किरटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजी वेगे. म्हणून हे अर्जुना, एवढ्यासाठीच या गोष्टींचा विचार करीत बसू नकोस. हे धनुष्य घे, उठ आणि लवकर युद्धाला प्रारंभ कर. लक्ष देते कसं कसं आलोय आपण इथपर्यंत. अर्जुन देवाला म्हटला की मी लढणार नाही, ही माझी त्यांना मारू शकत नाही. मग देवाने सांगायला सुरुवात केली, अरे ते तुझे म्हणजे कोण? ते शरीर. शरीर तर काय होणार आहे? जाणार आहे. आत्मा अमर आहे. मग तू कशाला घाबरतो त्यांना मारायला? त्यांच्या तर आत्मा एकच आहे. आत्मा सगळीकडे सर्वत्र आहे. आपण किती वेळा ऐकलो नाही सांख्ययोग. तसं पुढं पुढं पुढे इथपर्यंत आलो. आता ते अर्जुनाला समजत नव्हतं, जे तुम्हाला समजत नव्हतं, मला समजत नव्हतं, तसं आपण पुढं पुढे आलो. आता भगवंत सांगतात चल बाकी सगळं सोडून दे,
पण इथं तू जर लढलास, हारलास तर स्वर्ग, जिंकलास तर राजा होशील. लढलं पाहिजे. देखे स्वधर्म हा आचरता, दोषू नासे असता. तुझं भ्रांती हे कवनचित्ता येथ पातकांची. हे बघ, तू जर असा विचार करशील की मी लढून मला पाप लागेल, तर भगवान म्हणतात स्वधर्म हा आचरता, म्हणजे स्वतःच्या स्वधर्माचं कर्तव्याचं जर पालन केलंस तर दोष लागत नाही, पाप नाहीशी होतात. म्हणून युद्ध कर. तुझी भ्रांती कवनचित्ता, तुला कुठला भ्रम झालाय सोडून दे. सांगे प्लवेची का एवढीजे, का मार्गी जाता आटळीजे. परी विपाय चालवणे निजे तरी तेहीकडे. उदाहरण दिलं काय, प्लवेची. प्लवे म्हणजे काय, नाव, होडी. नावेतून चाललेला असला एखादा माणूस बुडेल का? होडीमध्ये बसलेला माणूस बुडेल का? नाही. राजमार्गावरून चाललेला असताना अडखळेल का? राजमार्ग म्हणजे हायवे. हायवेने चालताना ठेस लागून पडेल का माणूस? हाय की आता आपण हायवेने चालत गेलो मधून, नेमका गाड्या बंद सगळ्या रस्त्याने जर चालत गेलो, तिथं काही खड्डे खुड्डे काय आहे, दगडी, ठेस लागेल की त्याला? नाही लागणार. नावेतून चाललेले असताना कोणी बुडेल का? राजमार्गावरून चाललेला असताना अडखळेल का? नीट वाटचाल कशी करावी ते जाणत नसले तरी किंवा क्षमता नसला तरी तेही घडेल. म्हणजे एखाद्याला चालता येत नाही, म्हणजे कसं चालावं काही कळत नाही, तो तरी पडन का रस्त्याला? त्या सहज सरळ रस्ता आहे ना. सांगितलं वेजी काय उडीजे, का मार्गी जाता आठवडीजे. परी विपायो चालो जाणीजे तरी तेही घडे. अमृते तरीच मरिजे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं. अमृते तरीच मरिजे, जरी विखेशी सेविजे. तैसा स्वधर्म दोषू पाविजे हेतुकपणे. आता म्हणतात विषासह अमृताचे सेवन केले तर अमृतानेही मरण येते, त्याप्रमाणे फलाशेने आचरण केलेल्या स्वधर्मानेही दोष लागतो. म्हणून तुझं पार्था हेतू सांडूनी सर्वता क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. ह्या दोन ओव्या फार महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये फार मोठे तत्वज्ञान आहे. शेवटच्या ओव्या बघा, वाचा. अमृते तरीचे मरिजे, जरी विखेशी सेविजे. तैसा स्वधर्मी दोषो पाविजे. हेतुकपणे. म्हणून तुझ पार्था हे तू सांडूनी सर्वथा. शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही. काय उदाहरण देतात? विष पिलं आणि विषाबरोबर अमृत पिलं तर माणूस काय जगेल का? वाचेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरेल. काय म्हणतात? विषासह अमृताचं सेवन केले, विषाबरोबर अमृत प्यालं तर ते अमृतानेही मरण येते. त्या अमृतानं सुद्धा मरण येईल, कारण ते विषाबरोबर घेतलंय. त्याप्रमाणे फलाशेने म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून आचरलेलं कर्म, आचरलेलं कर्तव्य, त्यानं पण दोष लागतो. तत्वज्ञानिकडे लक्ष थोडं जड जर आहे का? आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या कर्तव्याचं पालन करणं, यांना आपल्या जीवनात दोष लागत नाही. आपले जे कर्म आहे, समजा तुम्ही विद्यार्थी आहात, नोकरदार आहात, कुठल्या कामाला आहात, किंवा घरातल्या कर्तव्याच्या संबंधाने तुम्ही एक मुलगा आहात, भाऊ आहात, पती आहात, असे आपले कर्तव्य. त्या कर्तव्यांचं पालन करताना दोष लागेल का? अभ्यास करताना तुम्हाला दोष लागेल? नाही मला. पण त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवली, समजा काम करताना किंवा कुठलेही कर्तव्य करताना फळाची अपेक्षा ठेवली तर मात्र दोष लागतो. दोष कसा लागतो? मग ते मनासारखं झालं तर आनंद, आणि मनाविरुद्ध झालं तर दुःख. हा दोष लागला की नाही? ते ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान काय सांगतात की कर्म तर करायचंय अर्जुना, पण हेतू ठेवायचा नाही. मला ह्याच्यातून फळ मिळालं पाहिजे. झाड तर लावायचंय, पण त्या झाडाने मला फळच दिली पाहिजे, असं जर हेतू ठेवला, झाड तुम्ही खूप मोठं केलं आणि त्याला फळच नाही आली, काय करसाल तुम्ही? डोक्याला बसाल की आज एवढं चांगलं झाडाला नर्सरीतून झाडाला फळं लागली, पण तेच लावताना जर तुम्ही असं विचार केलं त्याला फळं येऊ न येऊ, काय आपलं कर्तव्य काय बाबा, झाडाला जगवणं, पाणी घालणं, त्याचं सुख दुःख लागेल का?
नाही. ते झाड जरी मोठं झालं त्यावेळी त्याला फळं जरी नाही आली त्यावेळी दुःख नाही लागलं का? कारण आपण अपेक्षाच ठेवली नव्हती. मग त्यावेळेस आपण असा विचार करू चला फळं नाही तर नाही, सावली ते मिळाली. लक्षात येते. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण अपेक्षा ठेवली का दुःख, आपल्या जीवनातील दुःख हीच आहे, दुसरी नाही. बारीक विचार करा. सुख दुःख आपल्या फक्त हेतूवरती, दुसरं दुःखाचं कारण नाहीये. समजतंय? ज्ञानेश्वरीचा अर्थ अमृते तरी समरीजे जरी विखेशी सेविजे कैसा सुधर्मी तो शुभाविजे हेतुपणे म्हणून तुझं पार्था हे तू सांडुनी सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून अर्जुना क्षात्रवृत्ती हेतूला सोडून तू जर युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही. म्हणून तू काय कर, युद्ध कर. तर 2 श्लोकांचा आपण अर्थ पाहिला. बाकीचा जो आहे पुढचा फार आता पुढचे श्लोक एकदम भारी आहेत. 38वा श्लोक पुढच्या बुधवारच्या सत्संगामध्ये आपण पाहू. आता या 2 श्लोकांपर्यंत आपण आलो. तर आजच्या या चिंतनातून काय काय बोध प्राप्त झाला, काय काय समजलं हे प्रत्येकाने आपला अनुभव सांगायचा. ते इकडे गेले स्टँड उचलून गेले, हलवू नको जास्त. आपला चला बोला. काय समजलं? आपण आपलं असं ध्येय प्राप्त करायचं आहे कधी कधी असं आपण एका जागेवर थांबून काय होणार नाही. आपल्याला सारखं वाट चालत राहिले पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे, तेव्हा आपल्याला ध्येय प्राप्त होईल. अर्जुनाला जे सांगतात की तू तुझं कर्तव्य केलं, लढला पाहिजेस. म्हणजे काय, तू खचून जाऊ नकोस, तू प्रयत्न करत राहा. खचला तर संपला. तू प्रयत्न करत राहिला पाहिजे, हे तुला समजलं. वा छान. तुला काय बोध झाला या सगळ्याच्या आजच्या चिंतनातून? आपण कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही केली पाहिजे आणि आपल्या जीवनात आपण कधीच प्रयत्न हातातून सोडायचा. आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला चांगलं फळ भेटतं. फळाची अपेक्षा करायची नाही, पण प्रयत्न मात्र सोडायचे नाही. चांगलं कर्म असो किंवा कुठलेही दुसरं आपल्याला कर्तव्य भूमिकेतून असो त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आपण आपलं कर्तव्य म्हणून करायचं आणि प्रयत्नांमध्ये चुकायचं नाही. तुझं कसं काय म्हणणं? आपण एक ध्येय साधलं, स्वप्न बघितलं, तोपर्यंत आपण ते ध्येय प्राप्त करीत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करीत राहायचं, मागं नाही हटायचं. कुठले टार्गेट एकदा निश्चित केला, ध्येय निश्चित केला की मला हे जीवनात मिळवायचंय, कला, गुण, संपत्ती, व्यापार, व्यवसाय कुठल्याही क्षेत्रात असो, आपण काय करायचं, पहिलं त्याच्या अगोदर निश्चित करावं लागेल की नाही. टार्गेट निश्चित करावं लागेल. टार्गेटच नसेल आपल्याला, कुठल्या गावाला जायचं हेच माहित नाही, रस्ता चालायला लागला, फायदा आहे काही? काय करावं लागेल, त्या गावाला जाण्याकरता अगोदर कुठल्या गावाला जायचंय म्हणजे ते ध्येय निश्चित करावं लागेल. आणि एकदा ध्येय निश्चित केलं काय करायचं, मग थांबायचं नाही. मग सिग्नल येवो, स्पीड ब्रेकर येवो, ओढा येवो, नदी येवो, नाला येवो, त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला त्या गावापर्यंत पोचावं लागेल. शाबास. दिलीप भाऊ, तुमचं कसं काय, तुम्हाला काय समजलं? बोला. इकडे बघा माझ्याकडे, खाली नाही, मी पुढे. तुम्हाला काय समजलं? तुमच्या भाषेत बोला तुम्ही. काही समजलं नाही? म्हणजे तुम्ही काय बोध घेतला? म्हणजे आपल्याला काम जे जमते ना, म्हणजे प्रामाणिकपणे करायचं, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा ते आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. जर अर्धवट सोडलं तर लोक आपल्याला नाव ठेवणे घ्यायला जमत असून नेहमी केलं नाही. म्हणजे आपल्याकडे सामर्थ्य असताना सुद्धा आपण जर ते काम टाळलं तर लोक आपल्याकडे निंदा करतील, लोक नावं ठेवतील, लोक लज्जित होते. आपण आपलं कर्म केलं पाहिजे. अध्यात्म परमार्थ बाजूला राहू द्या, परंतु किमान लोक लज्जा धरून शिष्टाचार सांभाळून लौकिक व्यवहारामध्ये आपण आपलं कर्तव्य, आपली क्षमता ओळखून, एखादी गोष्ट येते आपल्याला आणि येत असताना आपण सोडून द्यायची, काय अर्थ आहे त्याला? ती केली पाहिजे की नाही? तुला काय समजलं अभंग? कुठली गोष्ट समजली तुला? नाही, काय समजली?
गेलेला परत येत नाही. काय काय वेळ गेलेला परत येत नाही. आपल्या जीवनातला वेळ गेला की परत येत नाही. आता समजा 1 मिनिट आता वाजले अजून 5 वाजून आता 8 वाजून 6 मिनिट झाले. आता तो 6वं मिनिट तो आता जर 7 मिनिट झाले तो 6वं मिनिट एक भूतकाळात झाला. हो तो त्या मिनिटाची पण ही असते, त्याची पण एक किंमत Value आहे, असते. व्हॅल्यू आहे. आता तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी परत त्या 8 वाजून 6व्या मिनिटाला जाऊ शकता का मागं? नाही म्हणजे आत्ताच्या नाही. परत 8 वाजून 6वा मिनिट येणार आहे, नाही. पण तो 12 तासांनी येणार. हम्म. आत्ताची जी मुवमेंट आहे आयुष्यातली तो क्षण परत येईल का? नाही. मग त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? वेळ महत्त्वाचा. मेहनत आपण करावी, निघतो. प्रॅक्टिस करावी लागेल. ते झालंच. आपल्याला वेळ तुला पाळायला आयुष्यातले 30 सेकंद हा पॉइंट काय की तर आपल्याला वेळेचं गांभीर्य कळायला पाहिजे. आणि त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे. आपण वेळ योग्य ठिकाणी हा पण महत्वाचा आहे मुद्दा. वेळेची किंमत तर करायचीच, परंतु ती वेळेची किंमत योग्य ठिकाणी वापरली पाहिजे, तर तिची किंमत तिचा उपयोग होईल, नाही दुरुपयोग होईल. नाहीतर म्हणून नाही आपण वेळ पाळली पाहिजे, पण जर वायफट ठिकाणी खर्च घालण्याकरता वेळ पाळला आपण. परीक्षा तुमची आहे आता उद्या, आणि आता तुम्हाला अचानक मित्राचा फोन आला, नाही आपल्याला बरोबर आता 6 वाजता पिक्चर पाहायला जायचे. मग तुम्ही म्हणले नाही वेळ पाळली पाहिजे, 6 वाजता पोहोचलं पाहिजे आपल्याला, मित्राने आपल्याला फोन केलाय, जमेल का? ती वेळेची किंमत होईल का? तिथे विवेक बुद्धी काय सांगेल? आता उद्या परीक्षा आहे आपली. आता चित्रपट आपल्यासाठी आत्ता महत्वाचा आहे का? इकडे बघ रे, चित्रपट आता आपल्यासाठी महत्वाचा आहे का? आता वेळेची किंमत कुठे दिली पाहिजे? अभ्यासाकडे दिली पाहिजे, किंवा त्या संबंधाने काही प्रयत्न करण्यामध्ये दिली पाहिजे. 3 पॉईंट एकदम ओपन झाले. पहिला काय? वेळ अत्यंत महत्वाची आहे. गेलेली वेळ परत येणार नाही. 2 मुद्दे झाले. वेळ महत्वाची, मूल्यवान आहे, गेलेली परत येणार नाही याचं गांभीर्य पण आहे. पण वेळ पाळायची म्हणजे काय करायचं? तर ती चांगल्या गोष्टींसाठी पाळायची. समजलं? ज्ञानेश्वरी किती देते बघा आपल्याला. कल्पना होते की ज्ञानेश्वरी म्हणजे असं काय आहे? जोपर्यंत अभ्यासलंच नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळेल का? आणि फार महत्वाचं आहे, ज्ञानेश्वरी अभ्यासली पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय फक्त असं वयस्कर माणसांनी वाचायचा ग्रंथ असं नाही, हा खुळचट भाव टाकून द्या. ज्ञानेश्वरी आपल्यासाठी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ती युवकांसाठी आहे. सगळ्यांसाठीच आहे, पण त्यातल्या त्यात युवकांसाठी जास्त आहे, तरुणांसाठी जास्त आहे. का? कारण तरुणांचं उर्वरित आयुष्य अजून खूप शिल्लक आहे. ते उर्वरित असलेलं आयुष्य चांगल्या रीतीनं जगण्याचा मार्ग ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ह्या वेगवेगळ्या ओव्यांमधून, दृष्टांतातून आपण आपल्या जीवनात कसं जगायचं हे कळायचं. 80 वर्षाचं वय झालं तेव्हा ज्ञानेश्वरी उचकटली. फायदा भेटेल का? काही नाही, भेटणारच नाही असं नाही, पण काय विशेष मिळेल का? कधी मृत्यू काळ घालेल काय सांगता येतं का? जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंत वाचले पाहिजे. म्हणून तुम्ही कंटाळा करता कामा नाही. मांडीवरून बस. समजलं? अजून काही नवीन? हे सगळं झालं, पण स्वतःचा निश्चय केला पाहिजे तुम्ही. रोजचा चिंतन अभ्यास करण्याचा अर्धा तास कोण कोण वाचत रोज? साहिल तू आलं का परत? आता मग अशी म्हणतोय प्रत्येक क्षणाची किंमत आहे, आणि आता म्हणतोय असं काही हे नियम नाही, पण आपल्या मनाला आपल्याला कळायला पाहिजे की चांगल्या गोष्टीसाठी खंड का ठेवावा. कधी कधी यायला 7:30 वाजले कधी यायला. झालं रे अपवाद, तर मग ठीक झालं. पण जो वेळ शिल्लक आहे तो सकाळचा वेळ समजा शिल्लक आहे, संध्याकाळीच वाचले पाहिजे असं काही नाही. तुला जो वेळ मिळेल तो सकाळचं वाच, दुपारी वाच, रात्री वाच, पण वाच. रोजची सवय तर लावली पाहिजे वाचायला. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं अजिबातच वेळ नाही का आपल्याकडे? 24 तास अगदी मिनिटावर तुमचं गणित आहे का? स्वतःला विचारा ना तुम्ही. स्वतःसाठी प्रयत्न करा. फक्त ज्ञानेश्वरीच म्हणत नाही मी, आणि ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी बाकीची पुस्तक वर वाचली पाहिजे. समजलं? चल, किती वाजले आता? 8 वाजले. आता आपण थांबूया.
आता विश्वात्मके देवे येने वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मजद्यावे पसाय दानहे देवांची वेळी सांडो या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तुला चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन स्वेरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो आवो इलहान पसाहो येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. चला आता पुढच्या बुधवारी चुकवू नका दर्शन घ्या माऊलीचं. काका ते दिवशी